नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मल्लिकाने कितीही कारस्थानं केली, काहीही केलं तरीही समर आणि स्वानंदी दोघं एकत्र येणारच आहेत. त्यांच्या दोघांनाही कोणीच वेगळं करू शकत नाही, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, समर स्वानंदीचा विवाह सोहळा कसा संपन्न होणार ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे समर आणि स्वानंदीचं लग्न सुरू झालेलं आहे. स्वानंदी आता समरच्या गळ्यामध्ये हार घालत असते, पण नेमकं त्याच वेळेस आता अर्पिता येते आणि म्हणते थांबा. म्हणजे मल्लिकानं जे कारस्थान केलेलं आहे, अर्पिताला तिने सांगितलेलं असतं की मी जेव्हा तुला कळवेल त्या क्षणी तू यायचं आहे आणि या लग्न मंडपामध्ये गोंधळ घालायचा आहे. आणि अर्पिता तिथं आलेली असते. अर्पिता म्हणत असते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की ही अचानक काय आली आणि हिला काय सांगायचंय, हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून सगळेजण पाहत असतात आणि त्याचवेळी आजी त्याचबरोबर समर सगळेजण म्हणू लागतात काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा अर्पिता म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, ओ दादा इकडे आहो, सांगा सगळ्यांना. आणि मग ते ज्वेलर्स जे आहेत त्यांना बोलवलं जातं आणि अर्पिता सांगू लागते की हे बघा. तेव्हा ते दादा सांगू लागतात की ह्या बांगड्या ह्या राजवाड्यांच्या बांगड्या आहेत आणि या बांगड्या आमच्या दुकानामध्ये गहाण ठेवल्या होत्या, त्या बांगड्या मी घेऊन आलेलो आहे. स्वानंदी म्हणते कसं शक्य आहे, बांगड्या तर माझ्या हातात आहेत, बांगड्या गहाण ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्वानंदी स्पष्टपणे सांगू लागते. तेव्हा ते सांगू लागतात मंदाकडे बोट करून की ह्या आल्या होत्या आणि यांनी स्वतः त्या बांगड्या आमच्या दुकानामध्ये गहाण ठेवलेल्या आहेत. मंदा मात्र पाहतच राहते. मंदाला धक्का बसलेला असतो की आता करायचं काय. आता हे तोंड कोणापुढे उघडायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. काय करू मी, कशा पद्धतीनं गोष्ट हँडल करू, हा विचार तिच्या डोक्यात घोळत असतो. तेव्हा मंदा म्हणत असते की नाही हे असं नाही आहे. आणि तेव्हा मात्र हे सगळेजण तिला सांगत असतात की हो. तेव्हा तो ज्वेलर सांगत असतो की या माझ्याकडे आल्या होत्या. तेव्हा आजीला मात्र खूप धक्का बसतो. तर स्वानंदी म्हणते अहो कसं शक्य आहे, माझ्या हातामध्ये बांगड्या आहेत, ह्या बघा माझ्या हातामध्ये बांगड्या आहेत, मी घातलेल्यात त्या बांगड्या. आजी स्वानंदीकडे पाहते कारण आजीने सुद्धा त्या बांगड्या पाहिलेल्या असतात. पण इकडे स्वानंदीकडे त्या बांगड्या असतात, पण आजीला धक्का बसतो कारण तो दुकानदार सांगू लागतो की त्या बांगड्या खोट्या आहेत आणि या बांगड्या खऱ्या आहेत. आता मात्र आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या क्षणी आनंद, समर, निकिता धावत येतात आजीला. जणू काही आता हार्ट अटॅक येतो की काय अशी अवस्था झालेली असते. स्वानंदी मात्र घाबरलेली असते. स्वानंदीला कळत नाही की आता काय करू, कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा मात्र स्वानंदी बिचारी टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वानंदी विचार करत असते. तेव्हा मात्र आजी इकडे म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत खूप ऐकलेलं होतं. तेव्हा समर सांगू लागतो की आई शांत, आजी शांत होत. इकडे आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे मल्लिका. मल्लिका म्हणत असते मी तुम्हाला सांगितलं होतं ना ही माणसं खोटारडे आहेत. समर तुला आठवतंय का, यांनी 5 लाख रुपये मागितले होते, त्यांना मी 5 लाख रुपये लग्न खर्चासाठी दिले सुद्धा होते. तेव्हा मात्र मंदा म्हणते काय बोलताय तुम्ही 5 लाख दिलेलेच नाही आहेत मला आणि हे सगळं तुमचं कारस्थान आहे. तेव्हा समर म्हणतो की काकू शांत हो, कसं आहे माहिती आहे का, तुझा जो काही गोंधळ घातलाय ना तो सगळा मला माहिती आहे. आणि आजी तुला एक गोष्ट सांगायची म्हणजे स्वानंदी यांच्या हातात घातलेल्या ज्या बांगड्या आहेत ना त्या खऱ्या आहेत. आजी म्हणते अरे असं कसं बोलतो पिंट्या तू, आत्ता तर त्या ज्वेलरने सांगितलंय ना की त्या बांगड्या खोट्या आहेत. तेव्हा समर सांगतो की हो मला माहिती आहे, पण त्या बांगड्या मीच आणलेल्या आहेत आणि ही सगळी गोष्ट जी आहे ना स्वानंदीच्या आईने मला आधीच सांगितलेली होती. कारण त्यांना भीती वाटत होती, एवढ्या मोठ्या बांगड्या आहेत, एवढं सगळं आहे, त्यांना पैसे तर हवे होते, परंतु त्यांनी मला ते सगळं सांगितलं आणि त्याचवेळी मी सोनाऱ्याकडून त्या बांगड्या आणलेल्या होत्या आणि स्वानंदीच्या हातामध्ये ज्या बांगड्या घातलेल्या आहेत त्या बांगड्या खऱ्या आहेत. एका गोष्टीचा विचार करतेस का आजी तू, तुझ्या लक्षात येते का बघ. कारण एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वानंदी यांच्या हातातल्या बांगड्या तुला एवढं पाहून पण कसं काय ओळखू आल्या नाही आहेत, खरे आहेत की खोटे आहेत. तेव्हा आजी सांगू लागते की हो रे माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा समर सांगू लागतो की अगदी बरोबर, कारण एक गोष्ट लक्षात ठेव त्या बांगड्या खऱ्याच आहेत त्यामुळे तुला ओळखू आलेल्या नाहीत. आता मात्र समर आजीला समजवतो
आणि तेव्हा मात्र समर सांगू लागतो की मला माहिती आहे सगळं काय झालेलं आहे. इवन आत्ता लग्नाच्या पूर्वीसुद्धा आनंदने मला सांगितलेलं होतं की तो ज्वेलर आलेला आहे आणि तो ज्वेलर निलिमाला भेटलेला होता, निलिमा काकूंना, आणि त्यांनी हा सगळा गोंधळ केलेला होता. त्यामुळं मला माहिती होतं की काय होणार आहे. आजीला मात्र पेंट्याचं खूप कौतुक वाटतं. आजी म्हणते खरंच पेंट्या, आणि मग आजी स्वानंदीचा हात हातात घेते आणि पाहू लागते. तर आजी त्या दोघांकडेही पाहत असते. तेव्हा मात्र स्वानंदीचा हात हातात घेऊन आजी खरंच मनापासून त्या बांगड्या पाहते आणि स्वानंदीला म्हणते की खरंच तुला प्रत्येक वेळेस हे लग्न जमल्यापासून तुला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक वेळेस या लग्नामध्ये संकट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती ग तुला सहन करावं लागतंय, किती वेळा तू हा त्रास सहन करत आहे. पण आज मी तुला शब्द देते की मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझा पेंटा जोपर्यंत तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुला कसलीच टेन्शन घ्यायची नाही गरज, असं आजी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे समर आणि स्वानंदीला आजीने जवळ आणलेलं असतं आणि मल्लिकाचा डाव हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिचा डाव पुन्हा एकदा फेल झालेला असतो. आजीची समजूत समरने घातलेली असते आणि त्याचबरोबर आजीने सांगितल्याप्रमाणे त्या दोघांनीसुद्धा आजीचं ऐकलेलं असतं आणि समरने सुद्धा स्वानंदीची बाजू घेतलेली असते. पण इकडे मल्लिकाला प्रश्न पडतो की ह्या मंदाने माझाच डाव माझ्या अंगलट कसा आणला आणि हे सगळं काय घडतंय आणि हे सगळं कसं आहे, मी कसं मॅनेज करणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती वैतागलेली असते. तेव्हा मात्र तिच्याकडे अंशुमन येतो आणि म्हणतो की आता बसा बोंबलत, कारण तुझ्याकडून एकही डाव चांगला होऊ शकत नाही आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू विघ्न आणत होतीस आणि तिथे मात्र ते जिंकत होते, एवढं लक्षात ठेव, असं सांगितल्यानंतर मल्लिकाची मात्र वाट लागलेली असते आणि ती मंदाकडे रागाने पाहत असते. पण मंदाने ऐनवेळी समरला जो फोन केलेला असतो त्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळं खरं तर खूप मोठं संकट हे गेलेलं असतं. खरं तर एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडणं ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नव्हती, पण त्या संकटातून बाहेर येत हे सगळं खूप छान पद्धतीने घडलेलं असतं. तेव्हा मात्र आजी स्वानंदीला म्हणत असते की माझ्या पिंटाचा संसार तू सुखाचा करणार आहेस. आज तुझ्यामुळं एवढा सगळा हा जो सोहळा आहे तो मी पाहत आहे. आज एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे तरीही तुझ्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत. तुझ्यामुळं या घरातलं सुख पुन्हा आलेलं आहे, असं म्हणत आजी स्वानंदीचं कौतुक करत असते. आणि त्याचवेळी मल्लिका मात्र पाहतच राहते. तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो. ती चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि त्याचबरोबर अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी दोघंही आता पुन्हा लग्न मंडपात येत असतात. राहिलेले विधी पूर्ण करायचे असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ते दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. समरला आणि स्वानंदीला एकमेकांबद्दल खूप आदर वाटत असतो. स्वानंदीला तर छान वाटत असतं, कारण समर ज्या पद्धतीने तिला समजून घेत आहे आणि त्याचबरोबर तिच्यासाठी जे काही करत आहे ते पाहून खरं तर स्वानंदी मात्र समरच्या प्रेमात पडलेली असते आणि त्याचवेळी तिला समरबद्दल एक आधार वाटू लागलेला असतो. तर आता लग्नाला सुरुवात होती. मग मंगळसूत्राचा विधी पार पडला जातो. त्यानंतर इकडे नवरीच्या भांगामध्ये सिंदूर भरण्याचा विधी पार पडला जातो. एवढं छान असं सगळं घडत असतं आणि त्याचवेळी इकडे बाकीचेही विधी अगदी व्यवस्थितपणे पार पडले जात असतात. आणि आता सप्तपदीचा विधी चालू होतो. सप्तपदीच्या विधीमध्ये सुद्धा खूप छान असं सगळं घडत असतं आणि मल्लिकाची मात्र वाट लागलेली असते. मल्लिकाला रडण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नसतो. समर स्वानंदी सप्तपदी चालतात आणि आता इकडे खऱ्या अर्थाने समर आणि स्वानंदी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि दोघंही जाम खुश झालेले असतात. फायनली इकडे समर आणि स्वानंदी हे सगळं जे काही घडत आहे ना ते खूप छान पद्धतीने घडत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.